नमस्कार. कधीकधी आयुष्यात असे प्रसंग येतात जिथे डॉक्टर्स ही हात टेकतात, जिथे विज्ञान संपतं. मग मग काय? आजची जी कहाणी आहे ना, ती अशाच एका कुटुंबाची आहे. त्यांच्या आयुष्यात एका पवित्र ग्रंथाने एक असा चमत्कार घडवला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. ही वाक्य आहेत वेदांत जोशी यांची, ज्यांनी हे सगळं स्वतः अनुभवलंय. विचार करा, एका वाक्यात संपूर्ण वर्षाचा संघर्ष आणि त्यातून मिळालेली मुक्ती, सगळं काही सामावलंय. चला तर मग बघूया नक्की काय घडलं होतं सुरुवातीपासून. तर गोष्टीची सुरुवात होते एका आईपासून. त्यांच्या वागण्यात अचानक अगदी अनपेक्षितपणे बदल होतो. आणि ही समस्या अशी होती की तिचं कारण कोणालाच सापडत नव्हतं. आणि हे सगळं घडत होतं लातूरमध्ये. काळ होता कोविड-19च्या लॉकडाऊनचा. म्हणजे बघा, सगळीकडे एक शांतता आणि एक अनिश्चितता. आधीच सगळे घरात बंद. अशा परिस्थितीत जर घरातच काहीतरी विचित्र, काहीतरी भीतीदायक घडू लागलं तर विचार करा, काय अवस्था झाली असेल त्या कुटुंबाची. हे सगळं ना एकाएकी सुरू झालं. वेदांच्या आई अचानक विनाकारण ओरडायला लागायच्या. त्यांना प्रचंड भीती वाटायची, इतकी की त्या घरातल्या लोकांनाही ओळखत नव्हत्या. रात्री अपरात्री 3-4 वेळा घाबरून जाग्या व्हायच्या, जसं काही घरात कुणीतरी आहे, कुणीतरी बाहेरचं. आणि सगळ्यात मोठी भीतीची गोष्ट काय होती माहितीये? ही जी लक्षणं होती ती कोणत्याही मेडिकल टर्ममध्ये, कोणत्याही डॉक्टरच्या निदानात बसतच नव्हती. आणि मग इथून पुढे सुरू झाला त्या कुटुंबाचा 1 वर्षाचा एक असा प्रवास जो प्रचंड खडतर होता. उत्तराच्या शोधात त्यांनी अक्षरशः प्रत्येक दरवाजा ठोठावला. ही जी टाईमलाईन आहे ना, ती त्यांच्या हाताशीची कहाणी सांगते. बघा, पहिला महिना गेला, स्थानिक उपाय, पूजा अर्चा करण्यात काहीच फरक नाही. पुढचे 6 महिने अनेक डॉक्टरांच्या वाऱ्या केल्या, काहीच उपयोग झाला नाही. 7व्या महिन्यात तर त्यांना पूर्ण 1 महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण सुधारणा शून्य. आणि मग उरलेले महिने वेगवेगळ्या ठिकाणी तांत्रिक बाबा यांच्या मागे धावण्यात गेले, पण हाती फक्त निराशाच लागली. इथे बघा, प्रयत्न आणि परिणाम यांची तुलना केली की परिस्थिती किती गंभीर होती हे लक्षात येतं. एका बाजूला अगणित वैद्य, हॉस्पिटलमध्ये 1 महिना, प्रचंड पैसा खर्च झाला, मानसिक ताण तर विचारायलाच नको. आणि दुसऱ्या बाजूला काय? परिणाम शून्य, काहीच नाही. आता अशावेळी आशा कुठून उरणार, नाही? आणि या सगळ्या धावपळीत उपचारांवर, प्रवासावर त्यांनी 1 लाखापेक्षा जास्त रुपये खर्च केले होते. विचार करा, एक सामान्य कुटुंब, आणि त्यातून जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा ती रक्कम किती मोठी वाटत असेल. जेव्हा अगदी सगळे मार्ग बंद झाले असं वाटत होतं, तेव्हा त्यांच्यासमोर एक असा मार्ग आला जो अगदी अनपेक्षित होता. एक असा मार्ग ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. आणि गंमत म्हणजे हा मार्ग त्यांना सापडला कुठून? तर यूट्यूबवरून. हो, आजच्या काळातलं तंत्रज्ञान. वेदांत अगदी हताश होऊन यूट्यूब बघत होता आणि तेव्हाच त्याला सिंधू सरस्वती महाराजांचा एक व्हिडिओ दिसला. आणि तो एक क्षण, तो एक व्हिडिओ त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. मग काय, त्यांनी त्या व्हिडिओमधल्या नंबरवर फोन लावला आणि पलीकडून ज्या सूचना मिळाल्या त्या इतक्या सोप्या होत्या. डॉक्टरांची क्लिष्ट औषधं नाहीत, तांत्रिकांचे विचित्र विधी नाहीत, काही नाही. सरळ सांगण्यात आलं की ही पीडा बाहेरची आहे, वैद्यकीय नाही. उपाय फक्त पवित्र गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन आणि सोबत श्री गुरुदेव दत्त दिगंबरा या मंत्राचा जप. आणि हो, त्यांना हे आश्वासन मिळालं की 50 ते 70% फरक लगेच दिसेल. आता गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय? तर हा हिंदू धर्मातील, विशेषतः दत्त संप्रदायातील एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. यामध्ये दत्तात्रेय आणि त्यांच्या अवतारांबद्दल शिकवण आहे. आणि अशी श्रद्धा आहे की या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात. बरं, सूचना तर मिळाल्या होत्या, पण पुढे जे घडलं ना, त्याची त्या कुटुंबाने कल्पनासुद्धा केली नव्हती. जे आश्वासन मिळालं होतं त्यानुसार परिणाम अगदी तात्काळ आणि आश्चर्यकारक होता. आणि याची सुरुवात एका अनपेक्षित चिन्हाने झाली. ज्या दिवशी गुरुचरित्राचं वाचन सुरू करायचं होतं, अगदी त्याच दिवशी वेदांतच्या आईची मासिक पाळी पुन्हा सुरू झाली, जी गेले 3 महिने थांबली होती. त्या कुटुंबासाठी हे खूप मोठं आणि सकारात्मक चिन्ह होतं. किती दिवस लागले असतील? फक्त 1 दिवस. हो, खरंच फक्त 1. वाचनाच्या पहिल्याच दिवसापासून त्यांचं ओरडणं थांबलं. घरात एक विलक्षण शांतता परत आली, जी गेल्या वर्षभरात त्यांनी अनुभवलीच नव्हती. पण सगळ्यात मोठं आश्चर्य तर पारायण संपल्यावर घडलं. वेदांत सांगतो, त्याच्या आईने स्वतःच्या हातांनी पारायणाची सांगता केली. विचार करा, जी व्यक्ती घरातल्यांना ओळखत नव्हती ती आता स्वतः पूजा करत होती. हे खरंच अविश्वसनीय होतं. तर या अनुभवाने त्या कुटुंबाला फक्त त्यांची आई परत मिळून दिली नाही, तर त्यांची जी श्रद्धा पूर्णपणे संपली होती
ती पुन्हा एकदा जागी झाली. 1 वर्षाचं दुःख, 1 वर्षाचा त्रास, सगळं संपलं. वेदांत आणि त्याच्या कुटुंबासाठी हा अनुभव त्यांच्या आईला परत आणणाऱ्या त्या ग्रंथाच्या शक्तीवरचा एक अतूट विश्वास निर्माण करून गेला. ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की वैद्यकशास्त्र, आपली श्रद्धा आणि काही अनाकलनीय गोष्टी यांच्यातली सीमारेषा नक्की कुठे आहे? जिथे विज्ञान थांबतं तिथून खरोखरच श्रद्धेचा प्रवास सुरू होतो का? यावर विचार करायला लावणारी ही कहाणी आहे.